हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर गेल्या काही दिवसापासून गेल्या 3-4 दिवसापासून आपले व्हिडिओ येणं बंद होते, कारण की काय होतं, हे लेक्चर मी रेकॉर्डच केलं नव्हतं आणि त्यानंतर भरपूर सारे कामं निघाले की कामं होत नाहीत, बाकीचे कामं, त्याच्यानं आपलं काय होतं तर लेक्चर रेकॉर्ड झालं नाही. तर ठीक आहे, चला पाहू आपण आजचं हे लेक्चर इम्पॉर्टंट याच्यानं आहे की बुवा या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट पाहणार आहोत. तर डेरिव्हेटिव्ह म्हटलं की पहिलेच तर माणसाचं डोकं खराब होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याकडे टॉपिक्स आहेत की बुवा लॉगॅरिथमिक मध्ये कसं काही पॅटर्न कसे ओळखायचे हे समजत नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट पाहून घेऊ. मी कमीच शॉर्टकट काढले, जास्त काढले नाहीत. जास्तीत जास्त शॉर्टकट आपण जे क्रॅश कोर्स घेणार आहोत त्याच्यामध्ये बिलकुल पूर्ण क्वेश्चन शॉर्टकटनच आपण सॉल्व्ह करू. तर ठीक आहे, चला पाहू, जास्त टाइमपास न करता. आता इथं काय झालं पुरे हो, हे स्लाइड बनवताना थोडंसं याचं अलाइनमेंट चेंज झालं. म्हणजे काय, तर डी बाय डी एक्स पाहिजे होतं, हा एक्स वरती पाहिजे होता. हे कसं आहे, हे असं आहे डी बाय, थांबा एक मिनिट, पेनाला काय झालं पाहू द्या, पेनाचा आऊट पडलं. एक मिनिट दम धरा. ओके, डन. पा हे पाहिजे होतं डी बाय डी एक्स ऑफ एक्स, म्हणजे हा एक्स वरती पाहिजे होता, झालं मला याच्यानं. आता मी काही करत नाही, आता मी तुम्हाला फक्त समजून सांगतो. हे काय आहे तर सिंपल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 1, हा तुम्हाला माहित पाहिजे. हा अंडर रूट ऑफ एक्स वरती पाहिजे होता, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. हा पाहिजे होता डी बाय डी एक्स ऑफ 1/अंडर रूट एक्स, असं पाहिजे होतं. पहा, डी बाय डी एक्स ऑफ 1/अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू काय येते तर -1/2 एक्स इंटू अंडर रूट ऑफ एक्स. डायरेक्ट माहित पाहिजे, टेन्शन घ्यायचं काम नाही, डायरेक्ट बिलकुल. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ 1/x⁴n इज इक्वल टू हा राहते -n/x⁴n+1. आणि आता बा इथून पासून महत्वाची गोष्ट आहे, कारण सांगतो की बुवा काय जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते तुम्हाला बिलकुल डायरेक्टच माहित पाहिजेत भाऊ. तुम्ही म्हणसान की सर इथं दिसते आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन एक्स, मग मी सर पहिले लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तो येणार 1/x, मग नंतर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. जर असलं लॉग ऑफ साइन एक्स, सर लॉग ऑफ साइन एक्सचा पहिले लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर cos x, cos/sin सर cot होते. म्हणजे आपण लहान लेकरासारखं खेळत बसायचं नाही, डायरेक्ट लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x. पा लॉग ऑफ साइन असला तर सॉरी cot x, आणि जर लॉग ऑफ cos असला तर -tan x, फक्त लक्षात ठेवायचं बस. पा लॉग ऑफ कॉस कुठेतरी दिसला की पटकन काय, लॉग ऑफ साइन दिसला की पटकन कॉट, आणि लॉग ऑफ कॉस दिसला की पटकन -tan. फक्त टॅन निगेटिव्ह, कॉट पॉझिटिव्ह, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लॉग ऑफ tan x दिसला की 2 cosec 2x, पटकन, टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर पुढे लॉग ऑफ कॉट x काय -2 cosec 2x. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ सेक एक्स tan x, डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ कोसेक एक्स -cot x. आता ह्या ज्या गोष्टी आहेत बिलकुल लक्षात ठेवाच लागतात, हे शॉर्टकटच आहेत. की बाबा सरळ लॉग ऑफ कॉट एक्स कुठे टेन्शन घेत बसता की बाबा लॉगचा डेरिव्हेटिव्ह मग कॉटचा डेरिव्हेटिव्ह, मग कुणी कॅन्सल होणार, मग कोणाचं न्यूमरेटर घेणार वरती, कोणाचा डिनॉमिनेटर काय करसान, मोरद्यान तिकडे कशाला एवढा टोले घेता. डायरेक्ट -2 cosec 2x निपटलं. चला पुढे, आता हे झाले 10. आता बा 11 नंबरचा काय म्हणते, इथून बसून भाऊ पिन पॉईंट आपल्याला लागतात बिलकुल कामाचे. x⁴x म्हणजे काय सर, फंक्शनची पॉवर फंक्शन. आता फंक्शनची पॉवर फंक्शन म्हणजे जर कोणी डोक्यावर चढेल असेल तर डोक्यावरून उतरावं लागते की त्याला खाली, तसं मग इथे x⁴x आहे ना. तर मग हा डोक्यावर चढेल आहे, जर डोक्यावर चढेल असेल तर आपण लॉग वापरतो त्याला डोक्यावरून खाली आपल्यासाठी, है ना. मग इथं बिन काय करायचा, तर सर तुम्ही लॉग वापरसान, लॉग वापरल्यानंतर बोथ साईडले लॉग आपण यूज करू. नंतर मग सर तो कुटाणा करत बसू रिकामा, तो कशाला कुटाणा करता रिकामा, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ x⁴x जर दिसलं तर याचा आन्सर येणार x⁴x 1 + log x. निपटलं बस, बिलकुल आग बंद करके मार देना. क्या x⁴x इक्वल टू x⁴x 1 + log x, हे झालं याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. मग सर एखादं फंक्शन दिसलं की बुवा एखादं फंक्शन आहे ते ऍडिशन मध्ये आहे, तेच फंक्शन ऍडिशन मध्ये आहे, मला वाटते अंडर रूट मध्ये पाहिजे, हे अंडर रूट मध्ये पाहिजे होतं पूर्ण. पा हे कसं पाहिजे होतं, पा सांगतो मी, हा अंडर रूट आणि हा अंडर रूट अशा टाईपचा क्वेश्चन आहे. हा एखादं फंक्शन आहे, हे अंडर रूट मध्ये प्लस फंक्शन अंडर रूट मध्ये प्लस फंक्शन अंडर रूट मध्ये अप टू सो ऑन, चालूच आहे होते इन्फायनाइट पर्यंत. तर याचा आन्सर काय करायचं, बा dy बाय dx इज इक्वल टू जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह, कुठलंही फंक्शन असो, व्हॉट एव्हर काही असो, फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह वरते अपॉन मध्ये -2y 1, y म्हणजे ऍक्च्युअल क्वेश्चन, -1 जसाचा तसा, हा चेंज करायचं काम नाही. पा एखादं फंक्शन आहे अंडर रूट मध्ये प्लस अंडर रूट मध्ये अनदर फंक्शन ऍडिशन मध्ये, अंडर रूट मध्ये अनदर फंक्शन ऍडिशन मध्ये, अशी जर गोष्ट दिसली तर डायरेक्ट dy बाय dx इक्वल टू ते फंक्शन न्यूमरेटर मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन 2y - 1. ओके, चलो आता हा पॅटर्न पहा, सेम याच्यासारखा आहे, फक्त काय फंक्शनची पॉवर फंक्शन, फंक्शनची पॉवर फंक्शन, फंक्शनची पॉवर फंक्शन, फंक्शनची पॉवर फंक्शन अप टू इन्फायनाइट. चालूच आहे भाऊ, ते संपूर्णच नाही राहिलं. एक पंगत झाली की दुसरी पंगत झाली की तिसरी झाली की चौथी झाली की 5वी, हे चालूच आहे. असं पंगत कुठेतरी बंद करावं लागेल ना, मग पंगत बंद करायसाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल.
डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय करसान, जो क्वेश्चन असते ऍक्च्युअल त्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर घेऊन घ्यायचा, टेन्शन घ्यायचं काम नाही. जे फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह एक वेळेस वरते न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ एक्स, ते फंक्शन जसं तसं 1 - y लॉग ऑफ एफ ऑफ एक्स जसाचा तसा, टेन्शनचं काम नाही. काय करसान, पॉवर फंक्शनची पॉवर फंक्शनची पॉवर फंक्शनची पॉवर फंक्शन अप टू इन्फायनाइट पर्यंत दिसलं तर सरळ सरळ हे मारायचं भाऊ. काय करसान, पहिले वाय स्क्वेअर एफ डॅश ऑफ एक्स अपॉन न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ एक्स इन ब्रॅकेट 1 - y इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स निपटलं, हा झाला डेरिव्हेटिव्ह. त्याचा शॉर्टकट. हे क्वेश्चन पाहणार आहोत आपण, आपल्याकडे भरपूर क्वेश्चन आहेत तसे, टेन्शन घेऊ नका. जर या टाइप मध्ये क्वेश्चन असला की बुवा सर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये एफ ऑफ एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये, या पॅटर्न मध्ये जर दिसला अप टू इन्फायनाइट, तर सरळ सरळ आन्सर काय मानायचं, dy/dx इक्वल टू y वरती y इंटू एफ डॅश ऑफ एक्स, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अपॉन 2y - एफ ऑफ एक्स निपटलं. हे आपण आधी पाहिलं असंच. मग पाहू आपण, पहा, इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर द डिफरंटेबल फंक्शन ऑफ एक्स, एक्सचे दोन डिफरंटेबल फंक्शन, कारण की एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही या फॉर्म मध्ये आहे. तर ते काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स, वेअर जी डॅश ऑफ एक्स इज नॉट इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवा लागेल. पुढे पहा 16. पहा आता हे इक्वेशनच लक्षात ठेवा लागते. आता हे इक्वेशन कुठलं आहे, पटकन कमेंट बॉक्स मध्ये सगळेजण सांगा की बॉस सर या इक्वेशनला आपण असं काहीतरी म्हणतो, हे कुठेतरी पाहिलं होतं, कुठल्या चॅप्टर मध्ये पाहिलं होतं ते सांगायचं. तर ax² + 2hx² + by² इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये जर असलं तर याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट y/x, ताण नाही घ्यायचा, डायरेक्ट y/x मारून द्यायचा. आणखीन पहा x टू द पॉवर m इंटू y टू द पॉवर n इज इक्वल टू x + y टू द पॉवर m + n या फॉर्मॅटमध्ये जर असलं, हा पॅटर्न असते. म्हणजे x टू द पॉवर 7 इंटू y टू द पॉवर 12 इज इक्वल टू x + y टू द पॉवर 17 असं काहीतरी क्वेश्चन असला है ना, असं काहीतरी क्वेश्चन असला तर त्याचा आन्सर डायरेक्ट y/x मारायचं, बिलकुल लोडच नाही घ्यायचा, टेन्शन घ्यायचं काम नाही. पुढे बघू आपण, पहा हे आणि हे इक्वेशन सेम आहे. याचा जर डबल डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर आन्सर 0. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आन्सर विल बी y/x आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आन्सर विल बी 0. टेन्शनचं काम नाही. पुढे पहा हे काय होतं, अरे हे तर सेमच आहे, n बिलॉंग्स टू देन इज इक्वल टू 0. समटाइम याचा आन्सर काय येतं तर 0. थांबा, हा एक वेगळा आहे, हा काय झाला होता त्याच्यामध्ये काही होऊन झालं काय नाही, ठीक आहे चला सोडा. त्यानंतर 21 नंबरचा शेवटचा आपला काय म्हणते, शेवटचा की बुवा आता पहा हे शॉर्टकट सध्या फक्त तुम्हाला लिहून घ्यावं लागतील आणि वाचून ठेवा लागतील, ओळखता आले पाहिजेत. जेव्हा आपण क्वेश्चन घेऊ ऍक्च्युअल मध्ये तेव्हा आपल्याला व्यवस्थित कसे अप्लाय करावं लागतात ते मी तुम्हाला सांगतोच, त्याचा लोड घेऊ नका. 21 नंबरचा आणि शेवटचा आपला शॉर्टकट, इफ x इक्वल टू एफ ऑफ टी अँड y इज इक्वल टू जी ऑफ टी आर अ डिफरंटेबल फंक्शन ऑफ टी, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टी दोन वेगळे फंक्शन आहे, देन त्याचा सेकंड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राहते एफ डॅश ऑफ टी, म्हणजे हा जो एफ ऑफ टी आहे त्याचा एक वेळेस डेरिव्हेटिव्ह आणि हा जो जी ऑफ टी आहे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह मायनस. आता पहा याला एक्सचेंज करायचं, जी ऑफ टी आधी त्याचा एक वेळेस डेरिव्हेटिव्ह आणि एफ ऑफ टी नंतर त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह अपॉन हा जो एफ ऑफ टी आहे त्याचा एक वेळेस डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याचा स्क्वेअर. बस हे पटलं. हे होते आपल्या आजचे 21 शॉर्टकट. पहा हे शॉर्टकट बिलकुल लक्षात ठेवायचे, मी सांगितले सध्या वाचून ठेवायचे, लिहून ठेवायचे. जेव्हा आपण क्वेश्चन घेऊ तेव्हा आपण अप्लाय करू. आणि डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन मोस्ट ऑफ क्वेश्चन आपल्याला या शॉर्टकटनं करता येतात, म्हणून काही टेन्शन घेऊ नका. याच्यानंतर बी भरपूर शॉर्टकट आहेत. डेरिव्हेटिव्ह मध्ये मी 41 शॉर्टकट काढले आहेत. सध्या तुम्हाला 21 दिले, 20 सांगितले नाहीत, ते 20 थांबून ठेवले. कशासाठी थांबून ठेवले तर क्रॅश कोर्ससाठी. तर त्याच्यामध्ये आपण पाहूच. आता याचे क्वेश्चन्स आपले लेक्चर रेग्युलर येणार, आता बिलकुल 5 दिवस तर लेक्चर रेग्युलर येणारच भाऊ, त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर पाहू काय होते तर, कारण की जराशे कामं मागं वाढलेले आहेत, डोकं जाग्यावर नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करतो की आपले रेग्युलर लेक्चर आलेच पाहिजेत. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपल्या विकली चर्चेमध्ये सांगा. पहा या हप्त्याचा आपला विकली चर्चा बी झाला नाही, कारण की भाऊ कामच तेवढे होल्यात मागं. तर ठीक आहे, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.